कमिशनर असतो, आयुक्त आहे, त्यांचा एक कायदा ते करतात. तुम्ही त्यांना काही खोटं सांगितलं, चुकीचं सांगितलं तर तुरुंगवासाची सजा. तिथे नाही केलं ते. त्यांनी काय केलं, प्रत्येक राज्यांनी आपापलं करावं. गावाचं असेल तर ग्रामविकास खात्याने करायचं आणि शहराचं असेल तर शहर विकास खात्याने करावं, नगर विकास खात्याने. आणि त्याच्यामध्ये सगळं बट्ट्याबोळ झाला. आमची मागणी तेव्हापासून आहे, 2010 पासून. तेव्हापासून मागणी त्याच्या अगोदरपासून आहे. पण मला आनंद आहे आणि मी प्रधानमंत्र्यांचं त्रिवार अभिनंदन करतो की त्यांनी जाहीर केलं की या वेळेला मी ही जात गणना करणार आहे. अवश्य हा आमच्या होऊन जाऊ द्यात नाही का. आम्ही किती आहोत काय ते कळेल तरी. प्रत्येक वेळेला आम्हाला कोर्टात तुम्ही किती आहेत, काय आहे, किती आहेत, काय हेच चालतं. सुमित्रा महाजन ज्या लोकसभेच्या अध्यक्ष होता त्याच्या अगोदर एक कमिटी 16 खासदारांची नेमली आणि त्यांना सांगितलं ओबीसीचा अभ्यास करा. त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं यांना मदत करायला पाहिजे, परंतु यांची माहिती आणि संख्या नाही. मनमोहन सिंग कमिटी आली, चिदंबरम आणि पवार साहेब तिथे मेंबर होते. अभ्यास केला, सांगितलं हो यांची माहिती आमच्याकडे नाही. त्यांनी सेन्सस कमिशनरला लिहिलं, म्हणजे आयुक्ताला, की तुम्ही जेव्हा जनगणना करणार त्यावेळेला यांची जातगणना करा म्हणजे आम्हाला यांना मदत करता येईल. हा फक्त राजकारणाचा प्रश्न नाही आहे. जर हे सगळं झालं आणि हा सगळा डाटा उपलब्ध झाला तर ज्याप्रमाणे दलितांना भारत सरकार आणि राज्य सरकार वेगळा निधी देतं, आदिवासींना वेगळा निधी दिला जातो, तसा तो निधी मोठ्या प्रमाणावर ह्या ओबीसी समाजाला सुद्धा देशभरामध्ये मिळावा हे त्याचं महत्वाचं कारण. त्यांना आज घरं नाही आहे, महिला अजूनही शिकत नाही आहे, कष्टाची कामं करताय, आजारपण भोगताय, अनेक गोष्टी आहेत. त्यासाठी हा पैसा एक मुंडे किंवा एक भुजबळ हे दोघे राजकारणात पुढे आले किंवा 2 पैसे त्यांच्याकडे आले म्हणजे काय अख्खा समाज श्रीमंत नाही झाला. करोडो लोक जे आहेत आज 54% जवळजवळ 8 करोडपेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये लोक आज या अडचणीमध्ये आहेत. आणि 93 सालामध्ये जे आहे सुप्रीम कोर्टानं सांगितलं याच्या अगोदर सरकार ठरवत होतं कुणाला किती आरक्षण, याच्यानंतर आयोग नेमायचा, न्यायमूर्तीचा आयोग, ते अभ्यास करतील, त्यांच्याकडे जायचं, ते अभ्यास करून त्यांनी जर सांगितलं मंत्रिमंडळाला करायचं आणि त्याप्रमाणे आयोग निर्माण झाले. मी त्यावेळेला शिवसेना सोडली, पवार साहेबांबरोबर आलो. आम्ही सांगितलं आता जालन्याला परिषद झाली, 1 लाख लोक होते, उन्हामध्ये बसले होते. पवार साहेब होते मुख्यमंत्री, मी हाऊसिंग मिनिस्टर, विलासराव होते वगैरे वगैरे अनेक मंत्री. एकच मागणी केली की आम्हाला मंडल आयोगाची अंमलबजावणी करा. महिन्याच्या आत मंडळची अंमलबजावणी करू आणि त्यांनी ती केली. आणि म्हणूनच मी त्यांच्या बरोबर काँग्रेस आणि ते कुठले 2 पक्ष झाले काँग्रेसचे, तरी सुद्धा मी साहेबांबरोबर राहिलो आणि सांगितलं की नाही, आम्हाला पाहिजे असलेली गोष्ट पवार साहेबांनी आम्हाला दिली, आम्ही त्यांच्याबरोबर राहणार. आम्ही राहिलो त्यांच्याबरोबर. हा इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे की काय. आणि त्याच्यानंतर मग आयोगाकडे मराठा समाज 4 वेळा गेला. खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग वगैरे सगळ्यांनी सांगितलं की हे शक्य नाही. शेवटी दुसरा आयोग आला, गायकवाड आयोग आला. त्या अगोदरच्या आयोगामध्ये आपले तायवाडे साहेब सुद्धा
मेंबर होते, मागासवर्गीय